कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही एका 4 स्टार हॉटेलला जाणार आहे, पण नेमकं कुठल्या हॉटेलला जाणार आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. ते हॉटेल आहे हे सयाजी हॉटेल आणि आज तुम्हाला मी या हॉटेल मधली प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते बारक्याचा मोठा भाऊ. हा आहे बारक्याचा मोठा भाऊ. तुम्हाला आज काय काय खायचं हॉटेलमध्ये? चिकन. तुला? मटन. मटन मटन आणि चिकन खायचंय. तुला नाही द्यायला. मग काय खाणार? मटन खाणार आहे. तू करते का? एवढा वेळ कसं तुझा आवाज नाही आला? ड्रोन घेतल्यापासून मी नवऱ्याच्या मागं लागले, मला शिकवा मला शिकवा. पण माझा नवरा एकच वाक्य म्हणतोय, तू शिकलीस तर वर गेलेला ड्रोन खालीच यायचा नाही, म्हणून मी तुला शिकवत नाही. हा बघा ड्रोनचा खतरनाक व्ह्यू. काय बारक्या इकडे बघ. कुठली गाडी? भुगाडी. हा भुगाडी. कसली भुगाडी? ते नाही आहे. कुठली आहे? तुला कुठली गाडी घ्यायची? तुला कुठली गाडी घ्यायची? कुठली घ्यायची? थार घ्यायची? पैसे आहेत काय? थार घेणार तू? आणि फॉर्च्युनर? थार घेऊन काय करणार? फॉर्च्युनरला हरवणार. फॉर्च्युनरला हरवणार? रेस लावणार तू? चल आतमध्ये शूट करायचंय. आज आम्ही या हॉटेलमध्ये मागवलंय चिकन मंडी, मटन मंडी, फ्रॉन्स बिर्याणी एक आहे, त्याच्यानंतर एक मटन बिर्याणी आहे, सूप आहे, 2 प्रकारचे सूप आहेत. एक कुठलं सूप आहे? मंचुरियन आणि दुसरं मशरूम सूप आणि मंचुरियन सूप, अशा 2 सूप आम्ही मागवलेत. टेस्ट करून सांग. सूप 1 नंबर आहे. मी मटन बिर्याणी एक ट्राय केले आणि चिकन मंडी दोन्ही पण टेस्ट मध्ये 1 नंबर लागलेत मला. फ्रॉन्सची अजून ट्राय केली नाही, ट्राय करून सांगते कशी वाटली. काय सांगाल आज काय आवडलं तुम्हाला सगळ्यात भारी? आज सगळं फुकट असतंय ना, आम्हाला सगळंच आवडलं. कसं आहे बरं? फ्रॉन्स बिर्याणी ह्याने ट्राय केली, कशी वाटली विचारूया. फ्रॉन्स बिर्याणी कशी होती? प्रॉन्स बिर्याणी चांगली होती, मस्त एकदम क्वालिटी, दर्जा लय भारी. माझ्यासारखी होती का? सकाळच्या वेळेस या हॉटेलमध्ये बुफे सिस्टीम असते असं आम्हाला इथल्या आचार्याने सांगितलं. मला कुठल्या पण हॉटेलला गेल्यावर तिथल्या अँटिक वस्तू बघायला लय आवडतात. मी प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करत राहते. तसं या हॉटेलमध्ये पण बऱ्याच गोष्टी होत्या. शूट करताना सगळ्यात अवघड काम काय असतं माहिती आहे काय? लहान मुलांना तयार करणं. बारक्याला घेऊन शूट करताना आमचा एखादा तास वाढतोच, कारण त्याला प्रत्येक गोष्ट समजवावी लागते की कसं खायचं, काय करायचं, ह्याच्यात आमचा बराच वेळ निघून जातो. बारक्या अजून लई लहान असल्यामुळं तो प्रत्येक हॉटेलमध्ये गेला की काय ना काहीतरी खेळायला शोधतच असतो. कधी बाटलीने खेळतो, तर कधी चमच्याने खेळतो, तर कधी वाट्या पाहिजे असतात. त्यामुळे त्याला घेऊन शूट करायचं म्हणजे लई अवघड काम. तुम्हाला ना मी आमच्या शूटचं एक सिक्रेट सांगते. कसं असतंय ना, फूड चांगलं दिसायचं असेल तर लई लाईटी लावायला लागतात. लाईटी लावल्या की कशा त्याच्या बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना त्या पदार्थांच्या, त्या लई भारी दिसतात. म्हणून आम्ही प्रत्येक शूटच्या वेळेस लाईट ह्या घेऊनच जातो. आणि प्रत्येक हॉटेलवाल्यांची एक खासियत असते बघा, शूट करताना लई मदत करतात बघा. त्याच्यामुळं कसं आम्हाला जरा काम सोपं होतं. तुम्ही सगळेजण स्पायसी केकवर कमेंट करत असता मेंबर कोण आहे, मेंबर कोण आहे. आता मेंबरलाच विचारूयात, नेमकी ती कोण आहे? मेंबर म्हणजे ह्यांची बहीण किंवा सरांची बहीण किंवा मैत्रीण, काही पण म्हणू शकता. आणि गेली 5-6 वर्ष सरांसोबत ही काम करते आणि माझ्यासोबत 2-2.5 वर्ष झाले असतील. आम्ही सगळे एकत्र काम करतोय. तर शूट उरकले, पॅकअप झालेला आहे आणि आता आम्ही घरच्या दिशेने चाललोय. अँबियन्स खूप छान होता, जेवण पण खूप छान होतं आणि हा आता मध्ये मध्ये बोलतोय, मला शूट करू देत नाहीये. हा वाजतंय ते आवाज येते आवाज. आज घरी जाऊन काही शूट होईल असं वाटत नाही, कारण जायला ट्रॅफिक लागणार आहे आणि ट्रॅफिक लागल्यामुळे वेळ मिळणार नाही
आता जाऊन डायरेक्ट एडिट करणार आणि व्हिडिओ पोस्ट करणार उद्या सकाळी ठीक 11 वाजता.